साहेब, आपले जिल्हाधिकारी आयुष प्रसादजी, आमचे उपमहापौर विलास अण्णा, अजय भाऊ, सर्व प्रशासकीय अधिकारी आणि आंदोलनकर्ते बंधू आणि भगिनी, मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या वतीनं कर्णिक साहेब आणि त्यांच्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. तुमचं मनापासून कौतुक करतो की आंदोलन करताना देखील कशा पद्धतीची ट्रीटमेंट दिली जाते महाराष्ट्र शासनामध्ये, महाराष्ट्र सरकारमध्ये, हे दाखवून तुम्ही सरकारबद्दलचा जो विश्वास वाढवला त्याबद्दल तुम्हाला देखील मनापासून धन्यवाद देतो. आणि आयुष प्रसादजी देखील जिल्हाधिकारी हे कार्यक्षम आहेत, त्यांचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे. शेवटी काही अडचणी अशा असतात की त्या अडचणी त्यांना जसं आपण म्हणतो की सांगता येत नाही आणि सहनही होत नाही, तशी त्यांची जिल्हाधिकाऱ्यांची परिस्थिती असते. बघा, ते आता मनापासून असलेत, त्यामुळे त्यांचं नाही का, त्यांच्यावर रोष ठेवण्यात काही अर्थ नाही. शेवटी ते जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत. बघा, त्यांनीच मला आता त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन लावून दिला. त्यांच्या मनामध्ये जर काही नकारात्मक असतं तर आयुष प्रसादजींनी देखील थेट मला दीक्षित साहेबांशी काय फोन लावून दिला नसता. त्याच्यामुळं काही गोष्टी ज्या असतात ह्या मंत्री किंवा उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री त्यांच्या हातामध्ये असतात आणि म्हणून प्रशासनाला दोष देऊन आपला उपयोगाचा नाही. आता त्याच्यातनं मार्ग काय काढण्याची जबाबदारी जी माझ्यावर टाकली की आपण त्याच्यातनं काहीतरी मार्ग काढू. मी आता येत असताना जेव्हा मला CP साहेबांनी फोन केला आणि माझ्या दोन्ही सहकाऱ्यांनी सांगितलं की इथं आलं पाहिजे, तर मी तात्काळ या विभागाचे जे मंत्री आहेत शिवेंद्रराजे भोसले त्यांच्याशी मी चर्चा केली. ते देखील आता फोनवरनं तुमच्याशी बोलणार आहेत. त्याच्यामुळं हे बघा, शेतकऱ्यांना त्रास देऊन, शेतकऱ्यांवर अन्याय करून, जमीनदारांना जबरदस्ती करून शासनाला कुठचाच प्रकल्प करायचा नाही, अनेक वेळा आम्ही सांगितलेला आहे. त्याच्यामुळं आपण सुरुवातीला पहिलं काय करूया की आपण सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे मंत्री आहेत त्यांच्याकडे पहिली बैठक करून थेट मुख्यमंत्र्यांकडे जाण्याऐवजी किंवा शिंदे साहेबांकडे जाण्याऐवजी. आणि आता मला जिल्हाधिकाऱ्यांनी दीक्षित साहेबांना जो फोन लावून दिला ते पण नकारात्मक नाही आहे. थोडंफार मला असं वाटतं की कम्युनिकेशन गॅप आहे, संवादामध्ये कमतरता आहे आणि तो संवाद घडवण्याची जबाबदारी तुम्ही आता माझ्यावर सोडून द्या. मला दीक्षित साहेबांनी काय सांगितलं आता की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय गिरीश महाजन साहेब आणि दादा भुसे साहेब यांची त्यांची चर्चा झालेली आहे. काही गावांमध्ये अलाइनमेंट जर बदलायची असेल आणि शेतकरी त्याला संमती देत असतील तर त्याचा कुठेही प्रेस्टिज इश्यू आम्ही करणार नाही असं स्वतः दीक्षित साहेबांनी. आणि रेटच्या बाबतीमध्ये देखील जिल्हाधिकारी महोदयांनी मला सांगितलं की 2 गुणांकन जे शहरामध्ये आहे तो नकारात्मक प्रस्ताव इथं आलेला आहे, पण तो सकारात्मक कसा करायचा त्यासाठी आपण नक्की प्रयत्न करू. कारण शेवटी तुम्ही आंदोलन हे काय हौशेपोटी केलेलं नाही. तुम्हाला न्याय पाहिजे, अन्याय दूर व्हावा असं तुम्हाला वाटतं. आता MSRDCचा पहिला रस्ता जो होता तो लांब होता की जवळ होता की मध्यावर होता ह्याच्यावर आपण नंतर चर्चा करू. मी आता दीक्षित साहेबांना हे पण सांगितलं की काही इलेक्ट्रिकचे पोल आहेत त्याच्यामधनं देखील रस्ता जातोय. त्यांनी पटदिशी मला सांगितलं की जिल्हाधिकारी तुम्ही ह्याच्यामध्ये चर्चा करा, आपल्याला शेतकऱ्यांना न्याय देऊन रस्ता करायचा आहे. ही भूमिका जर सकारात्मक अधिकाऱ्यांची असेल तर मला जे वाटतं की ह्याच्यामध्ये प्रचंड कम्युनिकेशन गॅप आहे आणि ती मी आणि गिरीश भाऊ आणि दादा भुसे साहेब भरून काढू हा शब्द मी आपल्याला. आणि शिवेंद्रराजे साहेबांना देखील आपण आता विनंती करू की बैठक ही अधिवेशन संपल्यानंतर तातडीनं 8 दिवसामध्ये लावावी अशा पद्धतीची त्यांना विनंती करू. आणि ती बैठक लावायची जबाबदारी आणि बिनपैशाचा वकील मी आहे असं तुम्ही समजा. ती बैठक मी लावून देतो आणि तिथं प्रश्न जर सुटले नाही तर मग माननीय एकनाथ शिंदे साहेबांना आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करू की तुमच्या दरबारामध्ये बैठक घ्या, परंतु शासनाला कुठेही जबरदस्ती करून काहीच करायचं नाही, तुम्हाला त्रास द्यायचा नाही. तुम्ही जर स्वतःहून पाऊल पुढे टाकून काही गोष्टी करणार असाल, जमीन देणार असाल आणि त्याच्यातनं शासनाचे प्रकल्प होणार असतील तर त्याच्यामध्ये शासनाला कुठेही नाराज होण्याचं काही कारण नाही. आणि दुसरं पुन्हा एकदा सांगतो, इथं काय आयुष प्रसाद साहेबांना खासदारकीला पण उभं राहायचं नाही आणि आमदारकीला पण उभं राहायचं आणि कर्णिक साहेबांना पण राहायचं, बरोबर आहे. शेवटी त्यांची भूमिका तुम्ही त्यांच्या खुर्चीवर बसल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. म्हणून मगाशी मी सांगितलं की सोसत पण नाही, सहन पण होत नाही, सांगता येत नाही, तशी त्यांची परिस्थिती आहे. पण त्यांना जर हे सगळं निगेटिव्ह करायचं असतं तर विलास अण्णा त्यांनी मला फोनच लावून दिला नसता, ह्याच्यावर मार्गच काढायचा नसता. तर जिल्हाधिकाऱ्यांची आणि CP साहेबांची भूमिका हीच राहिली असती की ठीक आहे, बसायचं तर बसू देत, काय करायचं ते करू देत,
अशी संवेदनशीलता देखील अधिकाऱ्यांमध्ये असते, तुम्ही बघितलेलं आहे अनेक वर्षामध्ये. मग ती संवेदनशीलता ही CP साहेबांमध्ये, जिल्हाधिकाऱ्यांमध्ये नाही. आणि जर ह्याच्यामध्ये निगेटिव्ह काय करायचं असतं तर जिल्हाधिकाऱ्यांनी मला फोन करून सांगितलं असतं की माझा निर्णय मी घेतलेला आहे, तुम्ही आता फक्त आंदोलन सोडा, मी काही येत नाही. त्याच्यामुळे हे देखील आपल्या आंदोलनकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. जर जिल्हाधिकाऱ्यांना काहीतरी वेगळं करायचं असतं तर जिल्हाधिकारी तुमच्या समोर ताठ मानेनं आले देखील नसते, हा देखील विचार आपण केला पाहिजे. आता मी भाषण करत असताना आदरणीय शिवेंद्रराजे महाराजांचा फोन इथं आलेला आहे, त्यांच्याशी आपण बोलू आणि परत मी नंतर मनोगत माझं व्यक्त करत असताना बाकीच्या गोष्टी बोलू. हॅलो, रिक्वेस्ट आहे, अधिवेशन काळात राजे उदय सामंत बोलतोय. हो 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 राजे, या सगळ्यांचं म्हणणं CP साहेब पण इथे आहेत, जिल्हाधिकारी पण आहेत. फक्त अधिवेशनाच्या पुढच्या आठवड्यामध्ये आपण एक जर बैठक लावली तर यांच्या मनातले गैरसमज दूर होतील आणि आपलं प्रोजेक्ट पुढे जाईल. 100% लावतो साहेब, आपण आल्यावर तारीख ठरवून हा येणाऱ्या आठवड्यामध्ये मीटिंग घेऊ आपण, काय प्रॉब्लेम नाही. त्यांचे दोन महत्वाचे विषय आहेत, एक लँड ॲक्विजिशनच्या बाबतीतला विषय आहे आणि दुसरा विषय अलाइनमेंट थोडी इकडे तिकडे करायची आहे आणि त्याच्यामध्ये रिंग रोडला कुठेही शेतकऱ्यांचा विरोध नाही आहे. मी बोलवतो सर, MSIDचे जे अधिकारी, कलेक्टर वगैरे सगळ्यांना बोलवू आपण. चालेल चालेल, येस, मीटिंग आपण म्हणतो तशी घेऊ. ओके, थँक्यू राज. ओके. नाही म्हणजे आवाज त्यांचाच होता. हो, नाही साहेब, तुम्ही खोटं बोलू शकत नाही. नाहीतर उद्या तुम्ही परत असं CP साहेबांना निवेदन द्या की या मंत्र्याची चौकशी लावा, आवाज खोटा आहे. त्याच्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे महाराज आपल्याशी बोलले आणि त्यांनी आपल्याला शब्द दिलाय की जिल्हाधिकारी, त्यांचे महामंडळाचे सगळे अधिकारी, लँड ॲक्विजिशनचे सगळे अधिकारी असे एकत्र बसून आपण पुढच्या आठवड्यामध्ये बैठक घेऊ. ती बैठक लावण्याची जबाबदारी आज मी स्वीकारली. माझी आता फक्त आपल्याला विनंती आहे की मंत्री येण्यापर्यंत आपण जे थांबलेला होता ते अख्खा मंत्री आता तुमच्या समोर आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आता अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही. तर माझी आपल्याला विनंती आहे की आपण आपलं आंदोलन मागं घ्यावं, एक 10-12 लोकांचं शिष्टमंडळ आपण तयार करावं, त्याची जिल्हाधिकाऱ्यांकडनं, CP साहेबांकडनं परमिशन घेऊन ते आमच्याकडे पाठवावं तातडीनं. सोमवारी, मंगळवारी किंवा बुधवारी पुढच्या आठवड्यामध्ये ही बैठक अतिशय चांगल्या पद्धतीने लावण्याची जबाबदारी मी स्वतः स्वीकारलेली आहे. गिरीश भाऊंशी देखील माझी आता चर्चा झालेली आहे. त्यांनी देखील सांगितले की जे तू आश्वासन देशील ते माझं आश्वासन आहे असं त्यांना सांग, त्याच्यामुळे ते देखील चिंता करण्याची आवश्यकता नाही. आता माझी विनंती आहे की आता साहेबांनी तुम्हाला सांभाळलेला आहे, चांगल्या पद्धतीने, बरोबर ना. आता त्यांच्यावरचं सुद्धा बर्डन कमी करा, कारण शेवटी पोलिसांना हा सगळ्याचा दबाव असतो की जोपर्यंत तुम्ही सुरक्षित घरी पोहोचत नाही तोपर्यंत त्यांच्यावर देखील दबाव असतो, कारण शेवटी त्यांना देखील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवायची असते. त्याच्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे प्रशासनाच्या मार्फत की आपण आंदोलन मागं घ्यावं. पुढच्या आठवड्यामध्ये विस्तारित बैठकीचं आयोजन नक्की केलं जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.